मध्यस्थी केल्याने तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न। वडिलांना धमकी दिल्याने मध्यस्थी केल्याने मुलावर दारुड्याने कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्या साथीदाराने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले। या घटनेत विद्याधर नायर हा गंभीर जखमी झाला आहे। याबाबत महेश त्र्यंबके यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी अमित शेख, अक्षय गायकवाड, किरण माने व त्यांच्या एक साथीदार अशा चौघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। ही घटना कात्रज कोंढवा रोडवरील जयशंकर टायर्स येथे 24 सप्टेंबर रोजी रात्री 8:30 ते 8:45च्या दरम्यान घडली। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे गॅरेज आहे, तेथे टायर पंक्चर काढण्याचे काम विद्याधर नायर करतात। अमित शेख हा दारू पिऊन गॅरेजवर आला होता। त्याने विद्याधर नायर यांच्या वडिलांना धमकी दिली, तेव्हा विद्याधर याने मध्यस्थी करून त्याला समजावून पाठवून दिले होते। त्याचा राग मनात धरून अमित शेख हा इतर साथीदारांना घेऊन आला। अमित शेख याने विद्याधर याला तुला खल्लास करतो असे म्हणून त्यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर, बरगडीवर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले। त्यांच्या साथीदारांनी हा पण होता साला, संपवून टाकू असे म्हणून फिर्यादी यांना मारहाण केली। तसेच विद्याधर यांच्या वडिलांना अक्षय व किरण यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेडे तपास करीत आहेत।